तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, काँग्रेस पक्षाच्या 1942च्या डॅश येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडलेला होता. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून करायचं आहे. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन कसं आहे हे देखील आम्हाला समजून जाईल. तर पहा, कधीचा आहे काँग्रेस पक्षाच्या 1942ला कोणत्या ठिकाणी बैठक झाली होती की त्या बैठकीमध्ये महात्मा गांधीजींनी भारत छोडो ही जी चळवळ आहे किंवा भारत छोडो जे आहे याचा ठराव मांडलेला होता. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3. तर वर्धा या ठिकाणी 1942च्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा ठराव मांडला होता. वर्धा हे आपलं उत्तर होईल. पर्याय क्रमांक 3 करेक्ट आन्सर असेल. प्रश्न दुसरा आहे, चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबास किंवा कुलाबा या जिल्ह्याचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या नेत्याने केले होते. पहा, कुलाबा या ठिकाणी मित्रांनो हा देखील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता की कुलाबा या शहराचं नवीन नाव काय आहे किंवा कुलाबा या जिल्ह्याचं नवीन नाव काय आहे. लक्षात ठेवायचंय, जो रायगड जिल्हा आहे, रायगड जिल्हा याला पूर्वी कुलाबा असं नाव होतं. पहा, रायगडला पूर्वीचं नाव काय होतं, कुलाबा. पण हा प्रश्न आपल्याला मुद्दाम विचारला आहे कुलाबा या असं जिल्ह्यावरून. तर चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे ते केलं होतं नानासाहेब कुंटे यांनी. पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2018 मध्ये जशाच तसा विचारण्यात आलेला प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 3 आहे, वनस्पतीला स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त आवश्यकता असते. प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, प्रश्न हा कशामध्ये विचारला होता आपल्याला, कृषी विभागामध्ये हा प्रश्न एक वेळा आलेला होता. लक्षात ठेवा. त्यानंतर पुन्हा जी अजून एक भरती झाली होती पहा, तलाठी भरती. पण हा जो प्रश्न जुना आहे तलाठी भरतीला विचारला होता 2013 साली. आरोग्य विभागासाठी एक वेळा हा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहा, वनस्पतीला स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी सर्वात जास्त गरजेचं असतं ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 सूर्यकिरण जे आहे हे सर्वात म्हणजे सूर्यप्रकाश जो आहे हा सर्वात गरजेचा असतो वनस्पतीसाठी, जे की अन्न तयार करायला. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, हिंदी महासागर डॅशमुळे भूमध्य समुद्राला जोडल्याने साहजिकच हिंदी महासागराच्या प्रत्यक्ष प्रभावामध्ये दक्षिण युरोप व उत्तर आफ्रिका आलेला आहे. प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला भूगोल या विषयावर आधारित प्रश्न आहे. पहा, हा प्रश्न आपल्याला 2018 पोलीस भरतीला विचारला होता, पण प्रश्न एकदम सोपा विचारलेला होता. या ठिकाणी आपण मुद्दाम थोडासा जो प्रश्न आहे थोडासा लेंदी घेतलेला आहे. हिंदी महासागर डॅशमुळे भूमध्य समुद्राला जोडल्याने साहजिकच हिंदी महासागराच्या प्रत्यक्ष प्रभावामध्ये कोण येतो, दक्षिण युरोप आणि उत्तर आफ्रिका. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर सुएझ कालव्यामुळे जोडलेले आहेत. लक्षात ठेवा, पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 5 आहे, घटनेतील कोणत्या तरतुदी भारतीय शासन कायदा 1935 मधून घेण्यात आलेले आहेत. मित्रांनो, हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, हा प्रश्न आपल्याला 2017 मध्ये देखील विचारण्यात आला होता. घटनेतील कोणत्या तरतुदी अशा आहेत की त्या भारतीय शासन कायदा जो आहे 1935चा त्यामधून घेण्यात आल्या आहेत. आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. वरील सर्व म्हणजे काय, लक्षात ठेवा, प्रशासकीय तरतुदी, लोकसेवा आयोगाच्या तरतुदी आणि संघ राज्य योजनेच्या तरतुदी, ह्या अशा तीनही ज्या तरतुदी आहेत ह्या भारत शासन कायदा 1935चा आहे त्यामधून घेण्यात आलेल्या आहेत. कधी कधी आपल्याला प्रश्न जर याच पद्धतीवर विचारला तर या 3 पैकी लक्षात ठेवा, या 3 पैकी आपल्याला एक हे ऑप्शन दिला असेल. कधी कधी आपल्याला पर्यायामध्ये वरीलपैकी सर्व हे दिलेलं नसेल. या 3 पैकी जे पण एक येईल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय या ठिकाणी उत्तर होईल आपलं 4. प्रश्न 6 आहे, मोदी आवास योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीय लाभार्थीसाठी 3 वर्षामध्ये एकूण किती घरे उभारण्यात येणार आहेत. पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, मोदी आवास योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीय म्हणजेच पहा OBC यांच्या हे जे लाभार्थी आहेत यांच्यासाठी 3 वर्षात एकूण किती घरं उभारण्यात येणार आहेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 10 लाख घरं. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा योजनेवरती विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. तर मोदी आवास योजना ही जी आहे तर ही जी योजना आहे यामध्ये घरं उभारण्यात येणार आहेत आणि ही जे घरं असणार आहेत हे OBC लाभार्थ्यांसाठी असणार आहेत. आणि येत्या 3 वर्षामध्ये किती, 3 वर्षामध्ये 10 लाख घरं बांधण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 7 आहे, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार सलग 6व्यांदा सर्वाधिक आनंदित देश म्हणून कोणता देश ठरलेला आहे. प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स 2023 वर विचारण्यात आलेला आहे.
वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट जो पब्लिश झालेला आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की सलग किती वेळा, तर सलग 6 वेळा जगात सर्वात आनंदी देश म्हणून कोणता ठरला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी म्हणजेच फिनलँड हा जो देश आहे. मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा. फिनलँड हा जो देश आहे हा सलग 6 वेळा आत्तापर्यंत हॅपीनेस म्हणजे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार 6 वेळा आनंदी ठरलेला देश आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल फिनलँड. प्रश्न 8वा आहे इमॉर्टल्स ऑफ मेलुहा हे प्रसिद्ध पुस्तक लिहिणारे लेखक कोण आहेत. प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला पहा पुस्तकं आणि त्यांची जी लेखक आहेत यावरती मित्रांनो हे नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यापैकीच हा एक प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 2018 मध्ये विचारण्यात आला होता. इमॉर्टल्स ऑफ मेलुहा हे जे पुस्तक आहे किंवा हे अशी जी एक पुस्तकांची सिरीज आहे ती कोणत्या लेखकाने लिहिलेली आहे. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर अमीश त्रिपाठी हे लेखक आहेत आणि त्यांनी लिहिलेलं आहे इमॉर्टल्स ऑफ मेलुहा. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना डॅश असे म्हटले जाते. मराठी व्याकरणावर हा प्रश्न आहे आणि मराठीतील सर्वात अशी इम्पॉर्टंट ही व्याख्या देखील आहे. लक्षात ठेवायचे. व्याख्या परत एक वेळा मित्रांनो ऐका. नाम किंवा सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी जे काही येणारे संबंध आहेत